मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कारण आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही दुर्लक्षित केला तर आयुष्यामध्ये परत तुम्हाला ही संधी मिळणार नाही. त्यामुळे मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका आजचा हा व्हिडिओ. ताईंनो, दादांनो, गेले काही दिवसापासून रात्री शांत झोपेत एकच गूढ आणि रहस्यमय दृश्य वारंवार दिसत असेल. जसं की डोळ्यासमोर अथंग संत आणि अथंग पाण्याचा महासागर किंवा नदी दिसत असेल. एखादं जुनी ऐतिहासिक पडकी आणि गूढ वास्तू वारंवार तुमच्या स्वप्नात समोर येत असेल, किंवा आपल्यातून कायमचं निघून गेलेले आपले अत्यंत जवळचे दिवंगत नातेवाईक स्वप्नात अचानक येऊन काहीतरी बोलण्याचा, सुचवण्याचा किंवा इशारा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील, तर माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. ही कोणती सामान्य स्वप्ने किंवा मनाचा भ्रम समजून याकडे अजिबातच दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण ब्रह्मांडातून थेट तुमच्या घराण्याच्या रक्षणासाठी एक प्रचंड मोठी अद्भुत रक्षक शक्ती जागृत झाली असून तुमचे स्वतःचे पितर म्हणजेच तुमचे पूर्वज आत्मे तुमच्या अत्यंत जवळ आले आहेत, कौतुकास्पद संकेत देत आहेत. याचा अगदी स्पष्ट, थेट आणि खोलवर खुलासा असा आहे की सध्या तुमच्या घरावर किंवा मनावर कोणताही नकारात्मक शक्तीचा, करणीबाधेचा किंवा वाईट नजरेचा वास नसून उलट तुमच्याच घराण्यातील एक अत्यंत पुण्यवान, तपस्वी आणि शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर त्यांची विशेष, दिव्य कृपा करत आहे. ते तुमच्या पाठीशी एक अद्भुत ढाल बनून उभे आहेत आणि तुमच्या आयुष्यातील येणारे सर्व संकटे, दुःख आणि कठीण प्रसंगही स्वतःवर झेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेत. परंतु ताईंनो, दादांनो, मेषराशीच्या मंडळींनो, याच अत्यंत आनंदाच्या आणि भाग्यदायाच्या बातमीत सोबत एक अत्यंत कडक, महत्त्वाची आणि काळजाला भिडणारी चेतावणी मी तुम्हाला देऊ इच्छिते की जर तुम्ही काही कारणास्तव घाई गडबडीत किंवा आज्ञापोटी तुमच्या घरातील वर्षानुवर्ष चालत आलेला श्राद्ध किंवा तर्पणविधी पूर्णपणे विसरला असाल, किंवा नकळतपणे तुमच्या हातून रागाच्या भरात तुमच्या घरातील वृद्ध, ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या व्यक्तीचा तीळ मात्र जरी अपमान झाला असेल, तर तुमची ही शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर प्रचंड नाराज आणि रुष्ट होऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा घरातील देव कोपतात, मंडळींनो, लक्षात ठेवा, जेव्हा घरातील देव कोपतात तेव्हा पूर्वज वाचवतात, पण जेव्हा पूर्वज नाराज होतात तेव्हा जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम पितृदेवताय नमः कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, घरातले देव कोपतात तेव्हा पूर्वज वाचवतात, पण जेव्हा पूर्वज नाराज होतात तेव्हा जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि म्हणूनच अचानक तुमच्या अत्यंत चांगल्या चाललेल्या कामात खिळी बसणे, आकरण, मानसिक तणाव वाढणे आणि नशिबाची साथ सुटणे सुरू होऊ शकते. यावर अत्यंत सोपा, सरळ आणि मनाला शांती देणारा प्रभावी उपाय एक असा आहे की तुम्हाला या काळात कुठेही जाऊन खूप खर्च करण्याची किंवा मंदिरात जाऊन दूध अर्पण करण्याची अजिबातच गरज नाही. तर येत्या अमावस्येच्या पवित्र तिथीला तुम्ही अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने कावळ्याला घरच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत अन्न दिलं पाहिजे, किंवा तुमच्या आसपास असलेल्या एखादा पवित्र पिंडदान स्थळी किंवा पवित्र नदीकाठी मनापासून जाऊन डोळे मिटून फक्त नमन जरी केलं तरी तुमचे पितर तुमच्या छोट्याशा सेवेने प्रचंड तृप्त होतात आणि देखील शांत देखील होतात, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सोन्यासारखे बरसू लागतील. जर आपण सध्याच्या आकाशातील ग्रह बदल विभागाचा आणि खगोलशास्त्रीय हालचालीचा विचार केला तर मेष राशीला सुरू असलेली शनीची 7.5 किंवा राहू केतूचा गोचार त्रासापेक्षा सध्या तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निवारण योग अत्यंत प्रबळ आणि सकर्मक पद्धतीने सक्रिय होत असून मेष राशीवर गुरु ग्रहाची असलेली विशेष अमृतदृष्टी सध्या अशा शुभ स्थितीत आहे की त्याच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक, म्हणजेच की कित्येक
वर्षापासून अडकलेली रखडलेली कामे आता चुटकीसारखी मार्गी लागणार आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या पूर्वजांच्या त्या सुप्त आणि अदृश्य शक्तीला आपल्याला श्रद्धेने जागे करण्याची. यात अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्हाला एक मोलाचा आणि अत्यंत सावध करणारा आर्थिक इशारा मी देऊ इच्छिते की कोणत्याही प्रकारचे जुगार, लॉटरी किंवा उधार पैशाच्या व्यवहारापेक्षा तुमची जी काही हक्काची जुने मालमत्ता असेल, एखादं जुनं घर असेल किंवा वडलोपार्जांची जी काही जमीन असेल, तर ती विकण्याची घाई किंवा सौदा या येत्या काही दिवसात अजिबात करू नका. कारण नशिबाचे चक्र उलटे फिरताना घाई गडबडीत आणि दलदलीच्या हमेशाला बळी पडून घेतलेला किंवा प्रॉपर्टीचा निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या, कधी भरून न निघणाऱ्या आर्थिक गर्दीत आणि नुकसानीत टाकू शकतो. म्हणून संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. या संपूर्ण कठीण परिस्थितीत स्वतःच्या मनगटावर आणि आत्मबळावर विश्वास ठेवण्याचा एक मोलाचा संदेश मी तुम्हाला देईल. परंतु हा संदेश नेहमीप्रमाणे कोणत्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी नसून तुमच्या नाजूक नातेसंबंधासाठी आणि अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी आहे. कुटुंबातील अंतर्गत वादात किंवा नातेवाईकांच्या भांडणात बाहेरच्या लोकांचे किंवा त्रस्त व्यक्तींचे ऐकून कोणताही टोकाचा निर्णय घेण्याच्या ऐवजी स्वतःच्या बुद्धीवर, विवेकशक्तीवर आणि अंतरात्म्यावर 100% विश्वास ठेवून घेतलेला कौतुकास्पद निर्णय तुमच्या संपूर्ण घराचे भाग्य आता आणि एका रात्रीत बदलून टाकेल आणि घरात पुन्हा सुखाची पहाट आणेल. आता मंडळींनो, माझ्या शब्दावर पूर्ण लक्ष द्या, कारण येत्या 5 किंवा 9 दिवसाच्या आत चमत्कारी आणि महत्त्वाच्या कालावधीत तुम्हाला ब्रह्मांडाकडून आणि तुमच्या पूर्वजांकडून 2 अत्यंत स्पष्ट आणि थेट संकेत मिळतील. ज्यामध्ये संकेत असा आहे की तुम्हाला अचानक तुमच्या घरातल्या अत्यंत जुन्या, दुर्लक्षित आणि कपाटाच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या एखाद्या फोटोमध्ये किंवा देवऱ्यात काहीतरी वेगळी, विलक्षण, सकर्मक आणि चैतन्यमय जाणवेल. किंवा अचानक घरात खूप दिवसापूर्वी हरवलेली, तुम्ही विसरून गेलेली एखादी जुनी मौल्यवान वस्तू, एखादं जुनं नाणं किंवा पूर्वजांची आठवण असलेली गोष्ट अचानक तुमच्या हाताला लागेल, जी तुमच्या घरात पूर्वजांच्या जिवंत अस्तित्वाची आणि आगमनाची सुरुवात मोठी साक्ष असेल. त्यानंतर संकेत 2 असेल की तुमच्या रात्रीच्या स्वप्नामध्ये तुमचे दिवंगत पूर्वज किंवा आई वडील अत्यंत हसमुख, आनंदी आणि समाधानी शौर्याने तुमच्यासमोर प्रकट होतील आणि ते पाठीवरून हात ठेवून, हात उचलून तुम्हाला प्रेमळपणे आशीर्वाद देत आहेत, असे तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे दिसेल. याचा सरळ आणि थेट अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील गरिबीची, त्रासाचे आणि विंचनेचे वाईट दिवस आता कायमचे संपलेत आणि सुखाचे दिवस सुरू झालेत. या दिव्य संकेताचा प्रभाव अधिक पक्का आणि बळकट करण्यासाठी उपाय 2 असा करा की एका गुरुवारी किंवा शनिवारी पिंपळाच्या एक स्वच्छ न तुटलेलं पान घरी आणून त्यावर चंदनाने किंवा अष्टगंधाने तुमच्या किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव अत्यंत आदराने लिहा आणि ते पान कोणत्याही वाहत्या पवित्र नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यात अत्यंत श्रद्धेने सोडून द्या. हे पान जसे जसे पाण्यात पुढे जाईल किंवा बुडेल, तसे तसे तुमच्या आयुष्यातील, नोकरीतले आणि आरोग्यातील सर्व अडथळे, इडापिडा आणि दोषात वाहून दूर जातील आणि मार्ग मोकळे होईल. मेषराशीच्या मंडळींनो, तुमच्या जन्मपत्रिकेत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली राजयोग विभाग सक्रिय होत असून याला आपण पारंपरिक भाषेतील गजकेसरी किंवा बुद्धिदत्त योग न म्हणता पितृकृपा योग असे अगदी हक्काने आणि वेगवेगळ्या अभिमानाने म्हणूया. कारण जेव्हा कुंडलीतील ग्रहांचे शुभ गोचरासोबत तुमच्या पूर्वजांची अदृश्य, सात्विक आणि देवी शक्ती एकत्र जोडली जाते, माणसाला जमिनीवरून थेट राजासारखे वैभव, ऐश्वर्य आणि सत्ता प्राप्त होते आणि समाजात तुमचे नाव, कीर्ती आणि मानसन्मान प्रचंड वेगाने वाढू लागतो. म्हणूनच या संपूर्ण सुवर्ण काळातील सर्वात मुख्य आणि हुकमी उपाय म्हणून कुलदेवतेची नित्यपूजा सोबतच तुम्ही थेट तुमच्या पितराची दररोज मनापासून स्मरण करायला सुरुवात करा. प्रत्येक अमावस्येला संध्याकाळच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेने पूर्वजांच्या नावाने शुद्ध तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि त्यांना नैवेद्य दाखवा. आणि जमल्यास तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा गरजूला किंवा भुकेलेल्या व्यक्तींना पोटभर अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा, जेणेकरून तुमच्या 7 पिढ्याचा उद्धार होईल, घरातील वंशवृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि रोगही कायमचे नाहीसे होईल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मेष राशीच्या मंडळींनो, बघा,
जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या अथंग अद्भुत शक्तीवर, त्यांच्या आशीर्वादावर आणि या व्हिडिओतील प्रत्येक शब्दावर मनापासून 100% विश्वास असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रद्धेने आणि गर्वाने पितरांचा आशीर्वाद माझ्यावर आहे असं नक्की लिहून टाका. आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये